मुंबईतील विस्तारित आमदार निवास छताचा पीओपी कोसळलं. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाज दर्जावरती प्रश्न. ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांच्या आमदार निवासाच्या रूममधली घटना. आमदार निवासस्थान बांधकामावरती प्रश्न उपस्थित. नाशिक शहरातील 5,000हून अधिक खड्डे बुजवले. खड्डे बुजवण्यासाठी कोल्ड मटेरियल, उच्च दर्जाच्या खडीचा वापर. नाशिक पालिकेच्या मनपा आयुक्त मनीषा खत्री यांचा दावा. पुरंदरमध्ये 10 वर्षांच्या मुलीवर 60 वर्षांच्या नराधमाकडून लैंगिक अत्याचार. नराधम आरोपीला पोलिसांकडून बेड्या. कोळविहिरे इथली धक्कादायक घटना. अल्पवयीन मुलीच्या प्रेग्नन्सी टेस्ट प्रकरणावरून शिवसेना आक्रमक. कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेऊन संबंधित डॉक्टरांवर कारवाईची मागणी केली. अमरावतीतील मुथूट फिनकॉर्प घोटाळा प्रकरणात 4,59,00,000 लाखांचा अपहार झाल्याचा 71 ग्राहकांच्या तक्रारी. व्यवस्थापकासह 3 आरोपींना अटक. पोलिसांकडून 2 कार, शेती आणि प्लॉटची कागदपत्रे जप्त. सोलापूरच्या माढ्यातील अरण गावामध्ये सर्वात मोठी श्रीफळ हंडी संपन्न. सोहळ्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांकडून पहिल्यांदा श्रीफळ तोरण अर्पण. सोहळ्यासाठी शुभेच्छा देताना शेती आणि मातीच्या समृद्धीसाठी संत सावता महाराजांकडे साकडं. महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई. बांद्रा परिसरातनं मॅथामेफेटाईन ड्रग जप्त. या जप्त ड्रग्सची एकूण किंमत 9.40 कोटी रुपये असल्याचं समोर. एक पुरुष आणि 2 परदेशी महिला अटकेत. अभिनेत्री नयनतारानं कुटुंबियांसह सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री नयनतारा आणि दिग्दर्शक विघ्नेश शिवण यांची सिद्धिविनायक मंदिराला कुटुंबासह भेट. आता टॉप 9 इतर महत्त्वाच्या बातम्या बघूयात. राज्यामध्ये 60 आदर्श दुय्यम निबंधक कार्यालयांना मंजुरी. नोंदणी विभागाचं आधुनिकीकरण वेगात. पुण्यातील कोथरूड इथे राज्यातलं पहिलं मॉडेल एसआरओ कार्यालय सुरू होणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्या उद्घाटन. महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी. सागरी मंडळाचा महसूल वाढवण्यासाठी नवीन आराखडा सादर करा. मंत्री नितेश राणे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश. सागरी मंडळाच्या जमिनीवरती स्टॉल उभारणीला मंजुरी. नाशिक कुंभमेळ्याची सर्व विकास कामं वेळेत पूर्ण करा. विलंब सहन केला जाणार नाही. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे अधिकाऱ्यांना निर्देश. कामाच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड नको. वरिष्ठ अधिकाऱ्यांना शिवेंद्रराजेंच्या सूचना. आनंदानं खा प्या पण जास्त गटारात लोळू नका असं म्हणत मंत्री भरत गोगावलेंकडून नागरिकांना गमतीशीर सल्ला. 13 ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होत असल्यामुळे त्यापूर्वी गटारी साजरी करणाऱ्यांना गोगावलेंनी खास शैलीत शुभेच्छा दिल्या. गटारी निमित्तानं विरारमध्ये चिकन मटणाच्या दुकानाबाहेर नागरिकांची गर्दी झाली होती. विरारमध्ये कोळंबी, पॉम्फ्रेट, मासे खरेदी करण्यासाठी सुद्धा बाजारात गर्दी होती. तर पुण्यामध्ये नॉनव्हेज प्रेमींकडून चिकन मटण मार्केटमध्ये गर्दी करण्यात आली. आखाड निमित्तानं चिकन मटण मार्केटमध्ये मोठी उलाढाल देखील झाली. रत्नागिरीमध्ये चिकन मटण सेंटरवरती नागरिकांची गर्दी उसळली होती. मटण 900 रुपये किलो तर चिकनचा 320 रुपये किलोचा दर. गटारीसाठी मोठ्या संख्येनं पर्यटक देखील कोकणात दाखल. तर कोल्हापूरमधील मच्छी मार्केटमध्ये खवय्यांची रेलसेल. खवय्यांची आवड लक्षात घेत विक्रेत्यांकडून वेगवेगळे मासे विक्रीसाठी उपलब्ध. बुलढाण्यातील खामगावच्या निर्मलाबाई हेलोडे आजींनी अधिकारी तुकाराम मुंढेंना खामगावात येण्याची साथ घातली आहे. शहरातील भेसळ आणि भ्रष्टाचारावरती कारवाई करण्याची मागणी करणारा आजींचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतोय. आता पावसासंदर्भातल्या टॉप 9 न्यूज बघूयात. पुणे घाटमाथा परिसरात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी. पुणे घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता. तर मुंबईसह कोकण, नाशिक, कोल्हापूर आणि सातारा घाट परिसरात देखील मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. मुंबईतील साकेनाका गौसिया चाळ परिसरात 2 ते 3 घरांवरती दरड कोसळली. दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. घटनास्थळी अग्निशमन आणि एनडीआरएफकडून बचावकार्य. शिरपूर तालुक्यासह सातपुडा पर्वतरांगांमध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस. त्यामुळे शिरपूरच्या अरुणावती नदीला पूर. जोरदार गावातून जाणारा अरुणावती नदीचा लहान पूल पाण्याखाली गेलाय. हतनूर धरणाच्या 9 केंद्रांमध्ये 153.4 मिलीमीटर पावसाची नोंद. पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढली. हतनूर धरणाचे 12 दरवाजे उघडले. 25,000 क्युसेकना पाण्याचा विसर्ग सुरू. मुंबईमध्ये 87% पावसाची नोंद. पालघरमध्ये संपूर्ण हंगामापेक्षा सर्वाधिक पावसाची नोंद. ऑगस्टच्या सुरुवातीलाच पावसानं 2000 मिलीमीटरचा टप्पा पार केल्याची माहिती. रायगड आणि ठाणे जिल्ह्यात देखील 70%हून अधिक पाऊस झाल्याची माहिती.
गरजेप्रमाणे डोंगराळ भागात निधी देणं गरजेचं आहे. भाजप आमदार राम कदम यांचं वक्तव्य. धोकादायक पण अधिकृत असलेल्या घरांबाबत धोरणात्मक निर्णय घेणं गरजेचं. राम कदम यांची प्रतिक्रिया. वसईच्या रमेदीमध्ये पावसामुळे जुनं कौलारू घर कोसळलं. घराच्या ढिगाऱ्याखाली दबून वृद्ध महिलेचा मृत्यू. शशिकला पाटील असा मृत्यू झालेल्या महिलेचं नाव. हिमाचल प्रदेशातील लाहोल स्पिती जिल्ह्यातील मुंची नाला आणि चपौर नाला भागामध्ये ढगफुटीमुळे मोठं नुकसान. मुंची नाल्यावरील पूल पूर्णपणे वाहून गेल्यामुळे परिसरातील संपर्क मार्ग आणि वाहतूक पूर्णपणे ठप्प. तर जम्मूच्या डोंगराळ भागामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे किश्तवाड जिल्ह्यातील मचल किश्तवाड मार्गावरील बरसाती नाला अचानक उफाळून आल्यामुळे रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प.